यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यशोदानन्दन व्रज जनरञ्जन यमुनातिरवनचारी यमुनातिचारी जय कुंज बिहारी जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा गोविंद राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे गोविंद राधा गोविंद श्री राधे जय गौरनिताय गौरनिताय जय गौरनिताय प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय श्री हरिनाम संकीर्तन की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयो मुदीरयेत् नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्णा। ग्रंथराज श्रीमद् भागवतम।
श्रीमद्भागवतम स्कंद 10 अध्याय 87 वेदस्तुती. त्यातील श्लोक क्रमांक आहे 32. श्लोक या प्रकारे आहे. नृषु तव मायया भ्रममिश्वमगत्य भृशम् नृषु तव मायया वृषु तव मयया भ्रममिश्ववगत्य भृशम् त्वयि सुधीयो भवेददति भावमनुप्रभवम् कथमनुवर्ततां भवभयं तव यद्भ्रुकुटी सृजाति मुहुःश्रीन्विनेवर भवश्चरणुषे भयम् सृजति मुहुःश्रीनेमिरभवश्चरणेषु भयम्. नृषु तव मयया भ्रममिश्ववगत्य भृशम् त्वयि सुधीयो भवेददति भावमनुप्रभवम् कथमनुवर्ततां भवभयं तव यद्भ्रुकुटी सृजति मुहुःश्रीनेमिर्भवश्चरणुषेषु भयम्. नृषु तव मयया भ्रममिश्ववगत्य भृशम् त्वयि सुधीयो भवेददति भावमनुप्रभवम् कथमनुवर्ततां भवभयं तव यद्भ्रुकुटी सृजति मुहुःश्रीनेमिर्भवश्चरणुषु भयम्. हरे कृष्ण माता जी. ओके, ठीक है. हरि बोल. भाषांतर आणि तात्पर्य शिल प्रभुपादींच्या द्वारा. शिल प्रभुपाद की जय.
भाषांतर आणि तात्पर्य श्रील प्रभुपाद जी के वरिष्ठ शिष्यों के द्वारा। हरे कृष्ण। मराठी में होगा आज क्लास। तुमची माया सर्व मनुष्यांना कसे भ्रमात टाकते हे जाणणारे ज्ञानी पुरुष तुमच्या दृढ भक्तीत संलग्न होतात। हे परमेश्वर, तुम्हीच जन्ममृत्यूच्या चक्रातून मोक्ष प्रदान करू शकता। या संसाराचे तुमच्या श्रद्धावान किंकरांना भय ते काय। याउलट 3 भागांनी युक्त अशा काळाच्या रूपाने प्रतीतीस येणारी तुमची भुवई, ज्यांनी तुमचा आश्रय घेण्यास नकार दिला आहे, अशा जीवांमध्येच वारंवार भय उत्पन्न करीत असते। तात्पर्य: भगवंतांची भक्तिमय सेवा हे वेदांमधील सर्वात मोठे गुपित होय। सहजासहजी वेद ही गोष्ट कोणासमोरही प्रकट करीत नाहीत। परमेश्वरापासून मिथ्या स्वतंत्र भावनेनुसार भौतिक भ्रम स्वीकारून पुढे त्यांचा उद्वेग आलेल्यांनाच वेद भक्तिमय सेवा शिकवितात। शुक्ल यजुर्वेदाच्या वाजसनेय संहितेत पुढील मंत्र दिला आहे: परित्य भूतानि परित्य लोकान् परित्य सर्वा प्रदिशो दिशश्च उपस्थाय प्रथम जामृतस्य मनात्मानम अभिसंविवेशः। सर्व जीव योनी ग्रहलोक आणि दिशा पार केल्यावरच परमेश्वर अमृतात्मा यांचे दर्शन घडते। त्यानंतर त्यांच्या धामात प्रवेश करून त्यांची नित्य व्यक्तिगत सेवा करण्याची सुसंधी प्राप्त होते। विविध भौतिकवादी दार्शनिक स्वतःला विद्वान अवश्य समजत असतील, परंतु वास्तविक हे सर्वच्या सर्व परमेश्वराच्या मायेने मोहित झालेले असतात। वैष्णव भक्त ही मोहित होण्याची प्रक्रिया चांगल्या प्रकारे जाणीत असल्यामुळे ते दास्यभाव, सख्यभाव इत्यादी भावांचा आश्रय घेऊन परमेश्वरासमोर शरणागत होतात। व्यर्थ वितंट वादात वेळेचा अपव्यय न करता हे शुद्ध वैष्णव क्षणोक्षणी आनंदाचे आस्वादन करीत असतात, कारण त्यांचे प्रेमास्वाद त्यांच्या समस्त क्लेशांचे हरण करतात। श्री विष्णूंचे भक्त वर्तमान जीवनातच नव्हे तर पुढील जन्मातही सुखी असतात। त्यांना कोणताही जन्म प्राप्त असला तरीही त्यांचे ईश्वराशी प्रेमाचेच नाते असते। जसे की येथे एक वैष्णव अशी प्रार्थना करतो की नाथ योनी सहस्रेषु येषु येषु भ्रमाम्यहम तत्र तत्राच्युता भक्तिर् च्युतास्तु दृढात्वही। हे अच्युत, मला सहस्रावधी योनीत जन्म घ्यावा लागला तरी मला त्याची चिंता नाही। माझी एवढीच विनंती आहे की माझी तुमच्याप्रती दृढ भक्ती असू दे। विष्णुपुराण। काही दार्शनिक असा प्रश्न उपस्थित करतात की त्वम म्हणजे जीव आणि तत् म्हणजे ते परमेश्वर, त्यांचे सखोल विश्लेषणात्मक ज्ञान संपादन केल्याविना वैष्णव भवबंधनातून कसे काय मुक्त होऊ शकतात। तसेच संसाराविषयी द्वेषभावना उत्पन्न झाल्याविनाही हे कसे काय शक्य आहे। श्रुती येथे उत्तर देतात की भक्तांना भ्रमाचे भय बाळगण्याची चिंता नसते, कारण ईश्वरी कृपेने सर्व भीती आणि आसक्तीचा भक्तिमय सेवेच्या प्राथमिक स्तरावरच नाश होतो। इहलोकात भयाचे प्रमुख कारण म्हणजे काळ होय। भूत, वर्तमान आणि भविष्य त्याच्या 3 भागांनी काळ प्रत्येकाच्या हृदयात धडकी भरवीत असतो। भविष्यात सामोरे येणाऱ्या जरा, व्याधी आणि नारकीय क्लेशांना पाहून ज्यांनी ईश्वराची शरणागती पत्करली नाही असे सर्वच भयभीत झालेले असतात। शरणागत वैष्णवांना मात्र काहीच भय नसते। जसे परमेश्वर स्वतः रामायणमध्ये सांगतात, सुकृदेव प्रपन्नो यस वास्मितीम च याचते अभयम सर्वता तस्मै ददाम्येतम व्रतम मम। मी तुमचा आहे असे म्हणत जर एखादा कोणी मला शरण आल्यास मी त्याला शाश्वत अभयदान देतो, हे माझे वचन आहे। भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते। 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जाऊ शकतात। वैष्णवांना दार्शनिक विषयांवर प्रदीर्घ आणि व्यर्थ वादविवाद करणे आवडत नाही। ते दार्शनिक प्रतिस्पर्ध्यांशी वाग्युद्ध करण्याऐवजी परमेश्वराची उपासना करण्यात रुची ठेवतात। वैष्णवांचे ज्ञान आणि वैदिक मत यात एक वाक्यता आहे,
वैष्णव मतानुसार परमसत्य म्हणजे व्यक्तिमत्वाचा सागर असून जे श्रीकृष्ण, राम इत्यादी दिव्य प्राकट्यात प्रेममयी लीला करीत असतात आणि ते स्वतःला त्या परमसत्याचे शाश्वत दास मानतात. तत् आणि त्वम या वेदांमधील सारांशाची ही परिपूर्णता होय. जसा सूर्य आणि सूर्याची किरणे तद्वत पूर्ण पुरुषोत्तम भगवान, त्यांची प्रकाश रूपे आणि जीवात्मे जीव संख्यातीत असून त्यापैकी प्रत्येक नित्य आणि चेतनायुक्त असतो. श्रुती म्हणतात नित्य नित्यानाम चेतनश्चेतनानाम. कठोपनिषदात आणि श्वेताश्वशतोर उपनिषदात सृष्टीच्या आरंभी महाविष्णूंच्या शरीरातून बाहेर पडतेवेळी सर्व एक समान अर्थात सर्व जीव ईश्वरी बहिरंगा शक्तीचे अणुसदृश्य असतात. पुढे त्यांच्या परिस्थितीप्रमाणे त्यांचे 4 विभाग होतात. काही अज्ञानात पतित होतात, काही अंधकार त्यांची दृष्टी मेघाप्रमाणे झाकून ठेवतो. इतर काही जण ज्ञान आणि भक्तीच्या मिश्रणाने अज्ञानमुक्त होतात. 3ऱ्या विभागातील जीवांमध्ये शुद्ध भक्तिरहित ज्ञान कर्माची लेश मात्र वासना उरलेली असते. या जीवांना सर्व ज्ञान आणि आनंदमयी असे शुद्ध देह प्राप्त होतात. या देहांच्या साह्याने ते परमेश्वराची भक्ती करतात आणि अंततः अज्ञानाचा लेश मात्र नसलेले परमेश्वराचे नित्य शाश्वत असे हे जीवात्मे असतात. नारद पंचरात्रात जीवाच्या तटस्था पदाविषयी म्हटले आहे. यत् तटस्थम तु विद्रूपम यत् तटस्थू तुमचिद्रूपम स्वयं त्या ते विनिर्गतम रंजितम गुणरागेन स जीव इति कथ्यते. तटस्थ शक्ती परमेश्वराच्या संवित ज्ञान शक्ती. जीव नामक हा अंश प्राकृतिक त्रिगुणांनी बद्ध होत असतो. जीव अंतरंगा शक्ती आणि बहिरंगा मायाशक्तीच्या मधोमध स्थित असल्यानेच त्याला तटस्थ असे म्हटले जाते. भक्ती मार्गाचा अवलंब केल्यावर जीव पूर्णपणे अंतरंगा शक्तीच्या आश्रयाला येतो आणि त्यावेळी त्याच्यावर प्राकृतिक त्रिगुणांचा प्रभाव नष्ट होतो. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत याची पुष्टी करतात. माम च यो व्यभिचारेन भक्तियोगेन सेवते सगुणान समतित्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तत्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान अशी परमेश्वराची 3 वैशिष्ट्ये आहेत. निराकार ब्रह्म म्हणजे सूर्यप्रकाश, परमात्मा म्हणजे सूर्यमंडळ आणि भगवान म्हणजे सूर्यदेव. आणखी एक उपमा अशा प्रकारे देता येईल. शहराजवळ येणारी यात्री शहरातील वैशिष्ट्ये प्रथम दर्शनी, दुसरं दुरून पाहू शकत नाहीत. पुढे अधिक चालल्यावर त्यांना नागरिक, घरे, सार्वजनिक इमारती, राजमार्ग, उद्याने इत्यादी दिसतात. याच न्यायाने निराकारावर ध्यान करणाऱ्यांना प्रथम ब्रह्म साक्षात्कार होतो. पुढे अधिक प्रगती केल्यावर हृदयस्थ परमात्मा दिसतो आणि सर्वात निकट आल्यावर भगवान या विग्रहाचा साक्षात्कार होतो. शेवटी श्रीधर स्वामी प्रार्थना करतात. संसार चक्र क्रमचैर्विदीर्णम उदीर्णनाना भवतापतप्तम कथंचित आपन्नमिहं प्रपन्नम त्वमुद्वरम नरहरे त्रिनृलोके. हे श्री नरहरी, भगवान भौतिक अस्तित्वाच्या संवारक चक्राखाली रगडून तुकडे तुकडे झालेल्यांचा कृपया उद्धार करा. येन केन प्रकारेनं त्यांनी तुम्हाला प्राप्त केले असून ते आता तुमचे आश्रित आहेत. ओके, हरे कृष्ण. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितन्मेन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितन्मेन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददान्ति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं स्वजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश. नमा ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे शेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे.
वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरत्वसे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। ग्रंथराज श्रीमद्भागवतम स्कंद 10 अध्याय 87 आणि श्लोक संख्या आहे 32। भाषांतर पुन्हा एकदा वाचू। तुमची माया सर्व मनुष्यांना कसे भ्रमात टाकते हे जाणणारे ज्ञानी पुरुष तुमच्या दृढ भक्तीत संलग्न होतात। हे परमेश्वर, तुम्हीच जन्म मृत्यूच्या चक्रातून मोक्ष प्रदान करू शकता। या संसाराचे तुमच्या श्रद्धावान किंकरांना भय ते काय। याउलट 3 भागांनी युक्त अशा काळाच्या रूपाने प्रतीतीस येणारी तुमची भुवई, ज्यांना तुमचा आश्रय घेण्यास नकार दिला आहे अशा जीवांमध्येच वारंवार भय उत्पन्न करीत असते। ओके, हरे कृष्ण। आजच्या श्रीमद भागवतम क्लासमध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। तर हा श्रीमद भागवताचा 10व्या स्कंदातील उत्तरार्ध सुरू आहे। तर या ठिकाणी वेदस्तुती हा जो अध्याय आहे याचं चर्चा सुरू आहे। तर स्वयं वेद एक व्यक्तीच्या रूपामध्ये आहेत आणि हेच वेद मूर्तिमंत वेद स्वयं भगवान श्रीकृष्णांचं या ठिकाणी गुणगान करीत आहेत। तर वेदांची ही जी भाषा आहे अतिशय क्लिष्ट, खूप टेक्निकल भाषा आहे। जनसाधारण लोक या वेदांच्या भाषेला फार कमी लोक समजू शकतात, कारण वेद जे आहेत हे अशी सोपी भाषा व्यक्त करत नाहीत। कारण वेदांचं अध्ययन करण्यासाठी सात्विकता आवश्यकता असते आणि जो मनुष्य सत्वगुणामध्ये स्थिर आहे त्याला वेदांची भाषा गम्य आहे। बाकी जे रजोगुण आणि तमोगुणाने प्रभावित आहेत यांना वेदांची भाषा कळते, पण ती काही मर्यादेपर्यंत। ज्या ठिकाणी ज्या वेदांमध्ये कर्मकांडाचं वर्णन केलेलं आहे, विशेषतः या कर्मकांडाच्या भाषेपर्यंत हे लोक यांचं रजोगुण तिथपर्यंत यांना ज्ञान प्राप्त करून देतात। मात्र भागवतममध्ये वेदस्तुती देण्याचं कारण काय आहे। भागवतम तर 3 गुणांच्या पलीकडचा ग्रंथ आहे, अमल पुराण आहे आणि वेदांचं या ठिकाणी उल्लेख का केलेला आहे। तर वेदांमध्ये काय काय कोणकोणत्या उपासनेचं वर्णन केलेलं आहे याचं या ठिकाणी वर्णन नाही आहे। तर साक्षात वेद जे मूर्तिमंत व्यक्तिरूपामध्ये आहेत हे स्वयं भगवान श्रीकृष्णांचं एक अप्रत्यक्ष रूपामध्ये गुणगान करतात। आणि यासाठी या ठिकाणी गुणगानचा विषय या ठिकाणी यासाठी दिलेला आहे की या भौतिक जगातल्या सर्व लोकांना श्रीमद भागवताच्या माध्यमातून व्यासदेव हे सांगू इच्छितात की ज्या वेदांच्या अलंकारिक भाषेमध्ये लोक मोहित होतात आणि कर्मकांड या गोष्टीकडे आकर्षित होतात, त्या उलट जर का मनुष्य जीवनाचा उद्देश तुम्ही नीट जाणून घेतला तर तुम्हाला समजेल की वेद हे स्वयं भगवंतांचं गुणगान करतात। तर आपण का या छोट्याशा कर्मकांडाकडे आपलं चित्त आकर्षित करावं आणि जे अमूल्य जीवन असं प्राप्त झालेलं आहे या जीवनाचा सदुपयोग करावा, यासाठी वेदस्तुती हा विषय श्रीमद भागवतमध्ये दिलेला आहे की स्वयं वेद जर भगवंतांचं गुणगान करतायत तर वेदांमध्ये वर्णन केलेली जी कर्मकांड प्रक्रिया आहे याच्यामध्ये का आकर्षित व्हावं। म्हणून भगवान श्रीकृष्ण सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगतात यामिमाम पुष्पिताम वाचा, म्हणजे
भगवान श्रीकृष्ण सांगतात की अलंकारिक भाषेने जे वेदांमध्ये वर्णन केलेलं आहे, असे लोक या जगामध्ये राहत असताना स्वर्गात समान सुखप्राप्तीची इच्छा करतात आणि मेल्यानंतर स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. तर ही जी रजोगुणी प्रवृत्ती आहे, या रजोगुणी प्रवृत्तीला पोषक असं कर्मकांड आहे. म्हणून या कर्मकांडामध्ये जो व्यक्ती आसक्त होतो तो भोग ऐश्वर्य प्रसक्तानाम तया अपहृत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धीर एकेह कुरुनंदना. याचं जे जीवनाचं जे उद्देश आहे हे प्राप्त होत नाही. याच्यामध्ये टाईम, जो भगवत प्राप्तीचा जो टाईम आहे हा खूप लेंथी होत जातो. त्यामुळे भगवत प्राप्ती होणं फार कठीण असतं. त्यामुळे भगवंत सांगतात की यामिमाम पुष्पिताम वाचा, पुढे सांगतात की जसं उदपाणे म्हणजे एक मोठं जलाशय आहे आणि जलाशयामध्ये गेल्यानंतर सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. जसं पाणी पिण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते, आंघोळ करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते, वस्त्र धुण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते, सगळ्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात. तर मग छोट्या जलाशयामध्ये जाण्याचं काहीच काम नाही. तर छोट्या जलाशयाची तुलना भगवान श्रीकृष्ण कर्मकांडाशी करतात आणि भगवंतांची भक्तीची तुलना मोठ्या जलाशयाची करतात. तर त्यासाठी हा वेदांमध्ये विभाग दिलेला आहे. म्हणून श्रीमद भागवतम सांगतं की यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वंती दिव्यस्थवैर वेदे सांग पदक्रम उपनिषदेर गायंती यम सामगा. या ठिकाणी हा श्लोक यासाठी दिलेला आहे की ब्रह्मा वरुणेंद्र इंद्र शिव वरुण सर्व देवी देवता वेदांच्या शुद्ध अलंकारित सामवेदामध्ये भगवंतांचं जे गुणगान केलेलं आहे ते सर्व देवी देवता जर गुणगान करत असतील तर विद्वान जे असुरगणा भगवंतांचं सामर्थ्य जाणण्यामध्ये हे असमर्थ आहेत, सूर आणि असुर, तरी हे आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतात भगवंत गुणगान करण्याचं. तर आपण का भगवंतांचं गुणगान करू नये? तर यासाठी हा विषय या ठिकाणी दिलेला आहे. दुसरी गोष्ट, श्रीमद भागवतममध्ये जेव्हा भागवतम लिहिण्याची जी प्रेरणा आहे नारद मुनींनी व्यासांना जेव्हा दिली होती तेव्हा नारद मुनींनी जाता जाता 2 गोष्टी सांगितल्या होत्या की हे पहा, मी तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगितल्यात पण ही गोष्ट मात्र कधीही विसरू नका. ते एक पॉईंट श्रीमद भागवतम पहिला स्कंद 5वा अध्याय आणि 40 नंबर श्लोकमध्ये नारद मुनी व्यासांना सांगतात की असं श्रीमद भागवतम असा ग्रंथ लिहा की विद्वत जनांची जी ज्ञान पिपासा आहे. विद्वान लोकांना कोणताही आध्यात्मिक विषय सोपा आवडत नाही. त्यांना फार कठीण असं फिरून फिरून वेदाची खूप कठीण भाषा, श्लोकांचं रटन पठन, मंत्रांचं पठन आणि अशा गोष्टींची जेव्हा चर्चा होते त्यांना तेव्हा वाटतं की आम्ही काहीतरी स्वाध्याय केला, आम्ही काहीतरी शास्त्राचं अध्ययन केलं, त्यांना एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. तर असे जे विद्वान ज्ञान पिपासू लोक आहेत यांची पण जिज्ञासा शमन होईल, हा एक विषय लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट सांगतात की या भौतिक जगातले जे जनसाधारण लोक आहेत, जे लोक तनदुखी आहेत, जे लोक धन अभावी दुःखी आहेत, जे लोक अपमानाने दुःखी आहेत, अशा त्रिविध क्लेशांनी जे लोक दुःखी आहेत या संसारामध्ये, आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आध्यात्मिक, अशा क्लेशांनी दुःखी असलेल्या लोकांचा पण विचार करा आणि या दोघांचा विचार करून समन्वय साधून असं श्रीमद भागवतम लिहा, जेणेकरून दुःखी लोकांचं पण दुःख कमी होईल, दुःख निवारण होईल आणि जे ज्ञानी लोक आहेत त्यांची पण ज्ञान पिपासा शांत होईल. म्हणून भागवतम फार सुंदर प्रस्तुत केलं गेलेलं आहे. श्रीमद भागवतममध्ये खूप असे कठीण विषय यासाठी येतात की ज्ञानी लोक जेव्हा या भागवतमचा आश्रय घेतील तर त्यांना पण समजेल की हां, भागवतममध्ये आमच्यासाठी काहीतरी लिहिलेलं आहे. आणि असं वाचत असताना त्यांना यदा कदाचित भगवंतांचं जय श्री राधा गोविंदे भगवान की जय, त्यांना नाम रूप गुण लीलांचं जेव्हा आस्वादन करायला मिळेल तेव्हा ते सुद्धा भक्तिमार्गाकडे आकर्षित होतील. तर हा वेदांचं या ठिकाणी व्यक्त करण्याचा उद्देश आहे. तर आजच्या भाषांतरमध्ये फार सुंदर विषय चर्चा केलेला आहे. तर वेद सांगतात की भगवंतांना तुमची जी मायाशक्ती आहे ही मायाशक्ती या बद्ध जीवांना भ्रमात टाकते आणि जे लोक ज्ञानी पुरुष आहेत म्हणजे भगवंताच्या चरणाचा ज्यांनी आश्रय घेतलेला आहे, भगवंताच्या भक्तीमध्ये जे संलग्न झालेले आहेत आणि भगवंत भाव अनुप्रभवम
य यथामाम प्रपद्यन्ते, अशा शुद्ध भक्तीच्या मार्गाने ज्या भक्तांशी आदानप्रदान करतात, हा एक वर्ग आहे. दुसरा, जे भगवंतांच्या मायाशक्तीने भ्रमित झालेले लोक आहेत, हा एक दुसरा वर्ग आहे. तर जे लोक भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेत नाहीत, भगवंतांची शरणागती पत्करत नाहीत, अशा लोकांना तुमची जी ही भ्रुकुटी आहे, भगवंतांच्या या ठिकाणी एक विशाल विराट रूपाचं वर्णन केलेलं आहे. तुमची जी भ्रुकुटी आहे, ही भ्रुकुटी अशा लोकांना नेहमी भयामध्ये टाकत असते, जे लोक तुमचा आश्रय घेत नाहीत. मात्र जे लोक तुमचा आश्रय घेतात, भक्ती करतात, अशा लोकांना ही भ्रुकुटी दुःख देत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी वेद प्रार्थना करत आहेत. आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद अनेक विषयांची चर्चा करतात, की प्रभुपाद त्यापेक्षाही अधिक अजून टेक्निकल विषय चर्चा करत असतात. कारण प्रभुपादांची ही प्रभुपादांच्या शिष्यांची तात्पर्य लिहिण्याची शैली प्रभुपादांच्याकडून यांनी शिकलेली आहे. तर या जगामध्ये प्रत्येकाला सुख हे अपेक्षित असतं आणि या सुखाचे माध्यम शोधण्यासाठी प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत असतात. पण या ठिकाणी तात्पर्यामध्ये एक गोष्ट महत्त्वपूर्ण सांगितलेली आहे, की भगवंतांची भक्तिमय सेवा ही वेदांमधील सर्वात मोठे गुपित रहस्य आहे. वेदांमध्ये भगवंतांची भक्तिमय सेवेचं वर्णन केलेलं आहे. मात्र वेद जे आहेत, हे वेद सोप्या भाषेमध्ये भक्तिमय सेवेचं वर्णन करत नाहीत. तर याच्यामध्ये अनेक क्लिष्ट विषयांची चर्चा केलेली असते. म्हणून वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाशी साधीला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. भगवंताचं नामस्मरण करणे, भगवंतांना शरणागत होणे, हा वेदांचा प्रमुख उद्देश आहे. पण हे गम्य तेव्हाच होऊ शकतं जेव्हा एक वरद हस्त करणारा व्यक्ती जर जीवनामध्ये असेल, आशीर्वाद देणारा व्यक्ती जेव्हा जीवनामध्ये असेल, तेव्हा या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. नाहीतर जे लोक बद्ध आहेत या जगामध्ये, 3 गुणांनी प्रभावित झालेले आहेत, त्यांच्यासाठी वेदांची भाषा गम्य नाही आहे. वेद त्यांना प्रकट होणार नाहीत. तर ही क्रमशः पद्धती आहे वेद समजण्याची. जन्मना जायते शूद्र, संस्कारात भवेत द्विज, वेद पाठात भवेत विप्र, ब्रह्मजानाति इति ब्राह्मण. अशी क्रमशः जेव्हा संस्काराच्या माध्यमातून, एक प्रशिक्षणाच्या माध्यमातून जेव्हा गुरु कृपेने ज्ञानप्राप्ती होईल, शुद्धता येईल, तेव्हा वेद हे त्या माणसाला गम्य होऊ शकतात. तर या ठिकाणी भगवंतांच्या भ्रुकुटीचं वर्णन केलेलं आहे. भगवंतांची भ्रुकुटी म्हणजे आयब्रो. तर भगवंतांची ही जी भुवई आहे, ही या बद्ध जीवांना काळाच्या रूपाने नेहमी यांना दुःख देण्याचं काम करत असते. तर भगवंतांची या भौतिक जगामध्ये जी विराट रूपाची जी प्रार्थना आहे, तुलना आहे, या जगाशी विराट पुरुषाचं कसं नातं आहे. म्हणजे विराट पुरुष म्हणजे या जगाची जी निर्मिती आहे, आणि भगवंतांचे जे प्रतिनिधित्व करणारे जे लोक आहेत, जसं देवता आहेत, हे पण या बद्ध जीवांना वेगवेगळ्या माध्यमातून क्लेश आणि दुःख देत असतात. ते व्यक्तिगत रूपाने दुःख देत नाहीत, तर अशी व्यवस्थाच अशी केलेली आहे की या व्यवस्थेच्या माध्यमातून सुख आणि दुःख हे ग्रहांच्या माध्यमातून प्राप्त होत असतं. तर काळ जो आहे याला त्रिधातूने म्हटलेलं आहे. काळ म्हणजे वर्तमान, भविष्य आणि भूत, या 3 जे काळ आहेत, या रूपाने काळ हा जीवांवर आक्रमण करत असतो. आधी, मध्य आणि अंत, प्रत्येक गोष्टीला या जगामध्ये सुरुवात आहे, काही काळ स्थिर राहतं आणि काही काळानंतर नष्ट होत असतं. तर आपलं शरीर पण पहा, आपण जेव्हा लहान होतो आपण सगळ्यांना आवडत होतो. जसं जसं मोठं झालो तसं काही लोकांना आवडायला लागलो, काही लोकांना नाही आवडायला लागलो. जसं म्हातारे होत चाललो तसं बऱ्याचशा लोकांसाठी आपण नावावरती होत चाललेलो आहेत. तर ही जीवनाची अशी डिझाईन केलेली आहे. आणि पहा, हे जीवन असं बनवलेलं आहे प्रकृतीने, की हळूहळू निरासक्तीच्या मार्गाला, एक भगवत प्राप्तीच्या मार्गाकडे जाण्यासाठी एक प्रकृतीने असं व्यवस्थाच बनवलेली आहे. जेव्हा आईला एखादं बाळ होतं तेव्हा ती खूप प्रेम व्यक्त करते. जेव्हा दुसरं बाळ होतं तिचं प्रेम 50% वाटलं जातं, है ना. म्हणजे याचा अर्थ तिचं दूध पाजण्याचं ते बंद होतं. अशा माध्यमातून जीवांना भगवंतांवर, भगवंत खरोखर आपल्या असली मातापिता आहेत, त्यांच्यावर आश्रित राहणं ही प्रकृती आपल्याला शिकवत असते. आणि
तेच लोक समजू शकतात कदाचित ज्यांच्या लाईफमध्ये एक चांगले शुद्ध वैष्णव आणि शास्त्र आहे. तर काळ जो आहे, भगवंतांची जी भुवई आहे ही काळाच्या रूपाने अशा प्रकारे या जीवांमध्ये कार्य करते. जेव्हा ब्रह्माजींनी सृष्टी बनवली होती, तेव्हा जाणून बुजून ब्रह्माजींनी 5 गोष्टी या जीवांवर जबरदस्ती लादल्या गेल्या. तर 5 गोष्टी ह्या आहेत की अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. या 5 गोष्टी ब्रह्माजींनी या जीवांवर लादल्या गेलेल्या आहेत. कारण ब्रह्माजींची इच्छा होती की त्यांचा जो भगवंतांनी त्यांना जी सेवा दिली होती, सृष्टी प्रजनन होत राहावं, सृष्टीची वाढ होत राहावी, तर त्यासाठी अज्ञान हे फार महत्त्वाचं होतं. कारण हे भौतिक जगतच एक अज्ञानाचं एक महासागर आहे. पश्यन् अपि न पश्यति. अज्ञान म्हणजे आपण स्कूल कॉलेजमध्ये वाचतो आणि इतक्या गोष्टी आपण स्टोरेज करून ठेवतो बुद्धीमध्ये, याला ज्ञान म्हणत नाही. तर ही जी विद्या आहे, ही विद्या आपल्याला फक्त रोटी, कपडा आणि मकान अधिकाधिक उत्तम सुविधेमध्ये कशा प्राप्त होतील या इतपुरतीच मर्यादित आहे. या व्यतिरिक्त जे पण आहे सर्व आहे ते भौतिक जगात राहणाऱ्या बद्ध जीवांसाठी ही अदृश्य गोष्टी आहेत. म्हणून यांच्या डोळ्यासमोर नेहमी एक अज्ञानाची पट्टी झाकलेली असते. जे पाहतो आपण, पश्यन् अपि न पश्यति, पाहत असताना देखील रिअलायझेशन होत नाही. आजकाल पहा कितीतरी मोठमोठे डॉक्टर आहेत, जे स्पेशलिस्ट आहेत, रोज सर्जरी करत असतात, शरीराची चीरफाड करत असतात, पण त्यांना आजपर्यंत कधी आत्मसाक्षात्कार झाला नाही. दुसरी गोष्ट, कितीतरी लोक आपल्या नातेवाईकांना, मित्रांना स्मशानामध्ये अंत्यविधीसाठी जातात, पण त्यांना कधी आत्मसाक्षात्कार होत नाही, कधी स्मृती आणि विवेक जागृत होत नाही. म्हणून भौतिक स्तरावर या गोष्टी कधी गम्य नाहीत. म्हणून अज्ञानाच्या ज्या प्रवृत्ती आहेत, पहिला आहे अविद्या. ही या प्रकारे अविद्या काम करते. पाहतो मनुष्य पण पाहू शकत नाही, चर्मचक्षूंनी पाहतो पण ज्ञानाने पाहू शकत नाही. कारण चर्मचक्षू आणि चित्त याच्यामध्ये एक मोठा लेअर आहे अज्ञानाचा, अविद्येचा. ही एक अविद्येचं आवरण टाकलं. दुसरं अस्मिता. अस्मिता म्हणजे नेहमी भय वाटत राहणे. कोणत्या गोष्टीचं भय? जे भोग विलासांनी ज्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत अनेक वर्षांपासून, या सुटून जातील, नातेवाईक सुटून जातील, शेवटी शरीर सुटून जाईल. अशा अनेक गोष्टींचं भय बाळगून मनुष्य जीवन जगत असतो. या भयाने युक्त असलेला जीव हा नेहमी त्रस्त असतो. मन कधी स्थिर राहू शकत नाहीत. भय हे मनुष्याला आतून पोखरत असतो, तो व्यक्त करू शकत नाहीत. बाहेरून सगळं व्यवस्थित दिसत असतं, पण आतून सगळ्या भयाच्या भावनाने त्याला घेरलेलं असतं. तर हे जे भय आहे, अस्तित्व टिकून ठेवण्याचं भय आणि शेवटी मृत्यूचं भय, याला म्हणतात अस्मिता. तिसरी अज्ञानाची प्रवृत्ती आहे राग, द्वेष आणि अभिनिवेश. 3 आहेत. राग म्हणजे आसक्ती. आसक्ती म्हणजे अनावश्यक ज्या गोष्टी सोबत येणाऱ्या नाही आहेत, या गोष्टींबद्दल आसक्ती ठेवणे, याला म्हणतात अटॅचमेंट इंग्लिशमध्ये, किंवा एक लगाव एक प्रकारचा, जो लांब जात असताना दुःख व्यक्त करावं लागतं, शोकमग्न होतं एखादा मनुष्य, त्याला म्हणतात आसक्ती. तर ही आसक्तीची प्रवृत्ती पण ब्रह्माजींनी टाकली. तिसरी आहे राग, नंतर अविद्या, अस्मिता, राग आणि द्वेष. आसक्ती, राग म्हणजे जी गोष्ट आपल्याला चांगली वाटते तिला आपण जवळ करण्याचा प्रयत्न करतो, आणि जी लोक किंवा जी व्यक्ती, जी वस्तू आपल्याला चांगली वाटत नाही त्यांच्याबद्दल स्वाभाविक रूपाने मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो आणि त्याला आपण साईडला करण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतात द्वेष. तर द्वेषाची ही सीमा अतिरेक होतो, द्वेषामध्ये शत्रुत्व आणि अशा अनेक गोष्टी निर्माण होतात. हा चौथा झाला द्वेष. आणि 5वा आहे अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे आत्ता सध्या आपण कोणत्या गोष्टीचं चिंतन करतो, जो चिंतनाचा विषय आहे त्याला अभिनिवेश असं म्हणतात. म्हणून अभिनिवेश, आपल्या आचार्यांनी अभिनिवेशवर काम करायला सांगितलेलं आहे. जर अभिनिवेशवर काम केलं म्हणजे आपल्या चिंतनाचा विषय जर बदलला तर आपण अविद्या, अस्मिता, राग आणि द्वेष आपोआप चेंज होऊ शकतो. म्हणून अभिनिवेश, चिंतनाचा विषय, भगवत स्मरण जर केलं तर निश्चित या अज्ञानाच्या 5 प्रवृत्तींपासून आपण परावृत्त होऊन आपला विजय मिळवू शकतो आपण. आणि त्याचसोबत ब्रह्माजींनी या सृष्टीमध्ये
सृष्टी निर्मितीवेळी एक स्नेहभाव निर्माण केला. एक मनुष्य दुसऱ्या जीवाला शरीर प्रदान करतो, त्याच्या माध्यमातून शरीर प्राप्त होतं, त्याचं पालनपोषण करतो. तर पालनपोषण स्वयं भगवंत जरी म्हणत असतील की मी पोषण करताय सर्वांचा, पण भगवंत प्रत्यक्ष रूपाने या ठिकाणी पालनपोषण नाही करत, तर अप्रत्यक्ष रूपाने जीवांनाच एक दुसऱ्याचं पालनपोषण करण्याची एक जबाबदारी, ज्याला आपण रिस्पॉन्सिबिलिटी याच्या नावाने म्हणतो, पण ॲक्च्युली कुणाच्याही बद्दल स्नेहभाव आपल्या मनामध्ये लगेच उत्पन्न होत नाही. पण आपल्यापासून जन्माला आलेले जे संतान आहेत त्यांच्याबद्दल स्नेहभाव हा स्वाभाविक निर्माण होतो. तर या जरी आपल्यासाठी प्रॅक्टिकल आणि रिस्पॉन्सिबिलिटी आणि सगळ्या नावांनी अशी आपण सुंदर जीवनशैली बनवलेली असेल, तरीसुद्धा या जीवनशैलीला एक अनित्यता आहे. असत्याच्या आधारावर सुखाचा उपभोग करण्याची ही जीवनशैली आहे. तर या जीवनशैलीमध्ये जीवन जगत असताना नेहमी भय निर्माण राहील असे प्रभुपाद या ट्रान्सलेशनमध्ये या विषयाची चर्चा केलेली आहे. तर जीवाला काळाच्या प्रभावाने दुःख प्राप्त होत असतं. कधीकधी ही जी भगवंताची भुवई आहे, काळाच्या माध्यमातून प्रारब्धाच्या रूपाने देखील, कर्माच्या रूपाने, प्रारब्धाच्या रूपाने देखील लोकांना दुःख हे मिळत असतं. तर प्रारब्ध इतकं कठोरपणे काम करतं. कुणी किती व्यक्ती असो, या ठिकाणी वशलाबाजी अजिबात चालत नाही. वशलाबाजीने काम चालत नाही. तर प्रारब्ध हे प्रत्येकाला भोगून संपवायचं असतं. म्हणून इतिहासामध्ये मोठमोठ्या महापुरुषांना देखील प्रारब्धाचा सामना करावा लागलेला आहे. मात्र त्यांच्या जीवनामध्ये जर ते भगवत शरणागत असतील, त्यांच्या लाईफमध्ये जरी प्रारब्ध हे आलं, तरीसुद्धा हे प्रारब्धच्या कृपेने ते भगवंतांची अजून जास्त शरणागती घेतात. हा एक सकारात्मक भाव त्यांच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. म्हणून प्रारब्ध हे जीवाला संपवावं लागतं या जगामध्ये. भगवत कृपेने थोडं कमी येईल, जास्त येईल, पण नक्की येतं. जेवढी जास्त शरणागती तेवढं प्रारब्धाचा भोग हा कमीत कमी प्रमाणात असतो. नारद मुनी श्रीमद भागवतामध्ये एक गोष्ट फार सुंदररित्या सांगतात की जेव्हा त्यांना दासी पुत्राचं जे शरीर होतं, हे शरीर सोडण्याची जेव्हा वेळ येते आणि शरीर सोडत असताना ते एक गोष्ट नमूद करतात की माझं अनेक जन्माचं प्रारब्ध आत्ता खरोखर समाप्त झालेलं आहे. त्याच्या अगोदर श्रीमद भागवतामध्ये नारद मुनी सांगतात की मी जसं जसं साधूंची सेवा करायला लागलो, साधूंचं उच्चिष्ट खाल्लं, भक्तांची सेवा केली आणि भगवंताचं नाम रूप गुणलीला जसं जसं हृदयामध्ये प्रकट होत चालल्यात, तसं माझं सर्व दुःख, अनेक जन्माचे कर्म हे नष्ट झाले, प्रारब्ध नष्ट झालं आणि पुन्हा प्रारब्धाचा विषय आणतात. तर जरी शुद्ध भक्त बनला ना, त्या ठिकाणी ते ह्या प्रारब्धाचं वर्णन करतात की ते म्हणाले की माझ्या भक्तीच्या प्रभावाने, भगवत कृपेने माझं जरी काही गोष्टीचं प्रारब्ध नष्ट झालं असेल, पण माझ्याकडे एक प्रारब्ध हे शिल्लक राहिलं होतं. ते म्हणजे की मी दासीपुत्र आहे. हा सर्व जगाला माहीत आहे की मी दासीपुत्र आहे. भले आता भगवत भक्त बनलो असेल, पण मी सर्वांना सर्वगत आहे, म्हणजे सर्व जगाला माहिती आहे की मी एक दासीपुत्र होतो. या टॅगने मी सगळ्यांशी माझी एक आयडेंटिटी बनलेली आहे. तर दासीपुत्रचा जी आयडेंटिटी आहे ही तेव्हाच संपली जेव्हा मी हे शरीर सोडलेलं आहे. म्हणून जरी एखादा शुद्ध भक्त झाला, पण पूर्वी जन्मापासून एखादा अपंग आहे, तर ते अपंगत्व जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्याला सहन करावंच लागतं. जर एखादा ब्लॅक बॉडी आहे, शरीराचा रंग हा जर काळा आहे, तर त्याला शरीर संपेपर्यंत हे प्रारब्ध सहन करावं लागतं, जरी शुद्ध भक्त असेल. मग हे जे प्रारब्ध आहे, या सृष्टीमध्ये प्रारब्ध भोगत असताना भगवंतांनी अशी एक व्यवस्था केलेली आहे की जर एखादा व्यक्ती दुःखी असेल तर सुखी व्यक्तीने त्याला दुःखातून बाहेर काढावं. एखादा व्यक्ती दुर्बळ असेल तर त्याला शक्तिशाली व्यक्तीने बाहेर काढावं. एखादा व्यक्ती फार धनी असेल तर गरिबाला त्याने मदत करावी. जर असं केलं तर दाता याचं भविष्यात येणारं प्रारब्धाचा प्रभाव हा कमीत कमी होऊ शकतो भगवत कृपेने. जसं एखादा व्यक्ती दुसऱ्याला संकट काळात मदत करतो, तर त्या व्यक्तीला देखील भगवत कृपेने असा व्यक्ती मिळतो, त्याला पण संकट काळात मदत करण्याची एक संधी आणि कोणतरी व्यक्ती त्याला प्राप्त होत असतो. महाभारतामध्ये एक फार सुंदर कथा येते.
उपमन्यू हे धौम्य ऋषींचे शिष्य होते. भविष्यामध्ये हे उपमन्यू एक गुरुकुल उघडतात आणि गुरुकुलच्या माध्यमातून जसं वैदिक शास्त्राचं प्रशिक्षण अशा गोष्टींचं प्रशिक्षण देत असतात. तर त्यांचं गुरुकुल फार मोठं आणि फेमस होतं. तर हे उपमन्यूंच्याकडे 10,000 शिष्य होते. तर 10,000 शिष्यांचं गुरुकुल अतिशय व्यवस्थितपणे चालू होतं आणि उपमन्यू ज्योतिषशास्त्रामध्ये फार प्रवीण होते. त्यांना सर्व शास्त्र गुरूंच्या आशीर्वादाने अवगत होतं आणि त्यांनी पाहिलं, स्वतःची जन्मपत्रिका कुंडली पाहिली. त्याच्यामध्ये त्यांना दिसलं की काही भविष्यामध्ये येणारा जो काळ आहे, त्यांच्या जीवनामध्ये येणारा जो 12 वर्षाचा काळ आहे, हा 12 वर्षाचा काळ फार भयानक कठीण येणार आहे. तर त्यांनी पाहिलं की येणाऱ्या 12 वर्षामध्ये त्यांना वेडं व्हावं लागणार आहे. वेडा मनुष्य म्हणजे तो दगड मारू शकतो, शिवीगाळ करू शकतो, अनियंत्रितपणे काहीही बोलू शकतो, कसंही राहू शकतो. वेडा म्हणजे पूर्णपणे नियंत्रण सुटलेला मनुष्य. तर अशा प्रकारची दुःख यातना त्यांना 12 वर्षासाठी भोगावी लागणार आहे, हे त्यांना अगोदरच समजलं होतं. मग त्यांनी विचार केला की हे माझं प्रारब्ध आहे, हे तर मला सहन करावंच लागणार आहे. त्यांनी एक दिवस सर्व विद्यार्थ्यांना बोलवलं आणि मीटिंग घेतली आणि म्हणाले की हे शिष्यांनो, या जगामध्ये सर्वजण एकमेकांवर कृपा करत असतात. जनरली गुरु हा शिष्यांवर कृपा करून त्यांना कृतार्थ करत असतो. मात्र मी आज तुमच्याकडे एक याचना करतो. माझी एक आज्ञा पण आहे आणि दुसरी गोष्ट याचना पण आहे की तुम्ही माझ्यावर कृपा करा. शिष्यांना काही वेळासाठी समजलं नाही की गुरु काय म्हणतात. गुरु म्हणाले, शिष्य म्हणाले, उपमन्यू म्हणाले की माझ्यावर तुम्ही कृपा करा. तर शिष्य म्हणाले की काय कृपा करायची, आम्ही कसं कृपा करू शकतो, आम्हीच तर तुमच्याकडे कृपा प्राप्तीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर तेव्हा उपमन्यू म्हणाले की येणारा जे 12 वर्षांचा जो काळ आहे, हा माझ्यासाठी फार कठीण आहे आणि मी 12 वर्षासाठी वेडा होणार आहे. तर या 12 वर्षादरम्यान माझी एक विनंती आहे तुम्हाला की आज जसं गुरुकुल सुरू आहे असंच गुरुकुल पुढे चालू ठेवा. जे वरिष्ठ या ठिकाणी शिष्य आहेत, ज्यांना प्रशिक्षण घेऊन 15-20 वर्ष झालेली आहेत, त्यांनी ज्युनियर लोकांची काळजी घ्यावी, त्यांना प्रशिक्षण द्यावं आणि हा अभ्यासक्रम पुढे चालू ठेवा. जसं माझं 12 वर्ष पूर्ण होईल त्यानंतर आपण पूर्ववत सुरू ठेवू. तर गुरूंनी अशा प्रकारे आज्ञा दिली की रोज गोसेवा करा, अनेक गायी आहेत आपल्याकडे, गायींचं संगोपन करा. यज्ञ जो सुरू असतो, नित्य होम, आपल्या आश्रममध्ये हा नित्य होम यज्ञ सुरू ठेवा. वैदिक मंत्रांचं रोज पठण करा, नित्य तुम्ही गायत्री करा आणि स्वतःची नित्यरूपाने साधना करा. अशा प्रकारे आज्ञा दिली आणि सर्व शिष्य म्हणाले, हो गुरुजी, आम्ही तुमच्या आज्ञेचं नक्की पालन करू. पण जसा तो 12 वर्षांचा काळ सुरू होतो, सुरू झाल्यानंतर येणाऱ्या 1 वर्षामध्ये एक शिष्य ते गुरुकुल सोडून निघून चालला होता. ते विचार करत होते की हा वेडा झालेला गुरु आहे, याचे आशीर्वाद प्राप्त करून तरी काय मिळणार आहे, यालाच याच्या जीवनाची शुद्धी नाही, हाच आपल्या प्रारब्धामध्ये इतका अडकलेला आहे, हा आपलं कसं काय कल्याण करू शकतो आणि आपल्या जीवनाचा मूल्यवान वेळ का वाया घालवायचं. या ठिकाणी दुसऱ्या गुरुकुलमध्ये ॲडमिशन घेऊ, तिथे प्रशिक्षण घेऊ आणि आपलं नंतरचं जीवन पुढे चालू ठेवू. काय या ठिकाणी 12 वर्ष वाया घालवायची. असं एक निघून गेला, दुसरा गेला, तिसरा, 10, 20, 100 असे हळूहळू 9,999 शिष्य ते गुरुकुल सोडून गेले. एकच शिष्य उरला, त्यांचं नाव होतं सांदीपनी मुनी. आणि हे सांदीपनी मुनी उपमन्यूच्या सेवेत इतके निष्ठेने सेवा केली, इतके प्रामाणिकपणे सेवा केली, इतकं यांना शारीरिक कष्ट झालं. हे रोज नित्य नेमाने उठायचे, प्रातकालीन सगळ्या विधी करायचे, यज्ञ करायचे, यज्ञासाठी लाकडं आणायची, गायींचं संगोपन करायचे, गायींचं पालनपोषण, आणि या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःची नित्य साधना देखील ते करत होते. त्याचबरोबर गुरूंची साधना सुद्धा ते करत होते. जसं आपण 16 राऊंड करतो ना, त्याप्रमाणे स्वतःच्या 16 माळा करायच्या आणि गुरूंच्या 16 माळा पण करायच्या. तर अशा प्रकारे गुरूंची आध्यात्मिक काळजी घेत होते. त्याचसोबत गुरूंचं वस्त्र बदलणे, गुरूंना आंघोळ घालणे, गुरूंचं मलमूत्र विसर्जन केल्यानंतर साफसफाई करणे, अशा सगळ्या गोष्टींची काळजी सांदीपनी मुनी घेत होते. आणि असे एक दिवस नाही तर 12 वर्षापर्यंत सांदीपनी मुनींनी उपमन्यू आपल्या गुरूंची सेवा केली. जेव्हा 12 वर्ष उलटून गेले त्यानंतर गुरूंना जेव्हा ते प्रारब्धातून बाहेर आले उपमन्यू, त्यांनी पाहिलं की पूर्ण गुरुकुल खाली झालेलं आहे, मात्र गुरुकुलची व्यवस्था पूर्ववत सुरू आहे.
त्यांनी पाहिलं की एकही शिष्य या ठिकाणी दिसत नाही सांदीपनी मुनी शिवाय. आणि जेव्हा सांदीपनी मुनींना ते पाहतात, त्यांच्या हृदयातून इतकी कृपेचे, आशीर्वादाचे भावना व्यक्त होतात आणि म्हणतात की उपमन्यू, तू खरोखर माझं हृदय जिंकलेलं आहे. ते उदाहरण करून सांगतात की या जगातले जनसाधारण लोक अशाच प्रकारे व्यवहार करतात, जसं वृक्षावर पक्षी तोपर्यंत निवास करतात जोपर्यंत वृक्षावर फळं आहेत. श्रीमंत व्यक्तीकडे तोपर्यंत लोक राहतात जेव्हा त्याची श्रीमंती जिवंत आहे. प्रतिष्ठित व्यक्तीकडे तोपर्यंत त्याचे फॉलोवर्स राहतात जोपर्यंत त्याची प्रतिष्ठा शिल्लक आहे, नाहीतर लोक सोडून निघून जातात. पण तू अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील माझी साथ सोडली नाही आणि माझी याप्रमाणे अशा प्रकारे सेवा केलेली आहे. त्यामुळे मी तुझ्यावर इतका प्रसन्न आहे. मी तुला असा आशीर्वाद देतो की वेदांचं ज्ञान भौतिक व्यक्तीसाठी, बद्ध जीवासाठी अगम्य आहे. वेद कोणीही समजून रिअलायझेशन करू शकत नाहीत जोपर्यंत गुरूंचे आशीर्वाद मिळत नाहीत. तर मी तुला असा आशीर्वाद देतो की सर्व वेदांचं ज्ञान तुझ्या हृदयामध्ये स्थापित होईल. कधीही तुला वेदांचं ज्ञानाचं विस्मरण होणार नाही. आणि दुसरी गोष्ट सांगतात की आता माझं आयुष्य तरी किती राहिलेलं आहे, मी काही दिवसानंतर संन्यास घेणार आहे आणि हे गुरुकुल चालवण्याची पूर्ण जबाबदारी, गुरुकुल तुला मी आज भेट म्हणून प्रदान करत आहे. तर अशा प्रकारे उपमन्यू सांदीपनी मुनींवर अशा प्रकारे प्रसन्न होतात आणि त्यांना असा आशीर्वाद देतात. तर या सांदीपनी मुनींच्या जीवनातून दोन गोष्टी महत्त्वपूर्ण शिकायला मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी गुरूंच्यामध्ये कधीही मर्त्यबुद्धी पाहिली नाही. मर्त्यबुद्धीचा अर्थ हा आहे की मर्त्यबुद्धी म्हणजे जसं मर्त्य जीवच्या ॲक्टिव्हिटीज असतात, जसं झोपणं, उठणं, वॉशरूमला जाणं, आंघोळ करणं, राग व्यक्त करणं, खुश होणं, या मर्त्यबुद्धीमध्ये दिसून येतात या सगळ्या सवयी. पण जे शुद्ध भक्त असतात त्यांच्यामध्ये पण या गोष्टी दिसून येतात. तर शुद्ध भक्तांमध्ये मर्त्यबुद्धी पाहणं म्हणजे एक अपराध आहे. त्यांनी 12 वर्षामध्ये कधीही सेवेचा कंटाळा केला नाही, गुरूंची कधी हेळसांड केली नाही, गुरूंची जास्तीत जास्त चांगली सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामध्ये कधीही मर्त्यबुद्धी पाहिली नाही. आणि अजून त्यांच्या मनात असा कधीही विचार आला नाही की मी यांच्या सेवेमध्ये लागलेलो आहे, काय हे माझं कल्याण करू शकतात का, यांच्यामध्ये सामर्थ्य आहे का, हेच आपलं प्रारब्ध भोगत आहेत, हे कसं माझं कल्याण करू शकतात. तर ही बुद्धी देखील त्यांच्यामध्ये आली नाही. आणि दुसरी गोष्ट, निष्ठावान त्यांनी अविरतपणे सेवा करत राहिलेत. तर ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला असं वाटतं की जे लोक स्वतःचं दुःख संपवू शकत नाहीत, आपलं दुःख काय संपवणार आहे. तर हा प्रयोग अध्यात्मामध्ये नाही वापरू शकत आपण. अध्यात्मामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सेंटर श्रीकृष्ण असतात आणि भगवंत पाहतात. जरी महापुरुषाच्या जीवनामध्ये थोडं प्रारब्ध दिसून आलं, पण ते प्रारब्ध कर्मामुळे आहे की भगवत इच्छेमुळे आहे, ही दृष्टी कुणामध्ये नाही. त्यामुळे मर्त्यबुद्धी जर ठेवली गुरूंमध्ये, वैष्णवांमध्ये, की हे पण जनसाधारण लोकांप्रमाणे आहेत, तर मर्त्यबुद्धी ठेवल्यामुळे अपराध होऊ शकतो. आणि ह्या अपराधाचं फळमध्ये आशीर्वाद मिळत नाही. भले तुम्हाला वाईट फळ मिळणार नाही, पण आशीर्वाद मिळत नाही. जे आशीर्वाद, जशी मशीन बटन दाबल्यानंतर काम करतं, तशी नित्यनेमाने साधक साधना करत असतो. प्रातकालीन उठणे, सेवा, या त्या सगळ्या गोष्टी करतो. हे एक मेकॅनिकल गोष्टी होऊन जातात काळांतराने. पण याच्यामध्ये अकस्मात बदल जर घडवून आणायचा असेल तर आशीर्वाद ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. तर आशीर्वादाच्या माध्यमानेच आपण भगवत प्राप्ती, नामरुची, भगवत नाम रूप गुणलीलांमध्ये आपण रुची प्राप्त करू शकतो. तर हे आशीर्वाद सेवेमधून प्राप्त होत असतात. तर या ठिकाणी ही गोष्ट यांच्यामधून उपमन्यू आणि सांदीपनी मुनी यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते. या श्लोकामध्ये एक शब्द फार महत्त्वपूर्ण आहे, भाव मनु प्रभवत. जसं भगवंतांची जी भ्रुकुटी आहे ही भौतिक जगातल्या लोकांवर एक काळाच्या रूपाने काम करते आणि भगवंतांची तीच भ्रुकुटी भक्तांवर कृपादृष्टी करण्यासाठी कार्य करते. या ठिकाणी दोन फरक सांगितलेले. भाव, भगवंतांचा जो भाव आहे, भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, गीतेमध्ये कित्येक ठिकाणी भाव हा शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणून भाव हा खूप महत्त्वपूर्ण विषय आहे प्रत्येक जीवनातल्या मनुष्यासाठी. भाव या जगातल्या भावना ज्या आहेत आपण पैशाने विकत घेता येत नाहीत.
आजकाल कितीतरी श्रीमंत लोक आहेत, त्यांच्या जीवनामध्ये आपल्या हृदयातल्या ज्या भावना आहेत व्यक्त करण्यासाठी माणसं नाहीत. म्हणून भावना विकत घेता येत नाहीत आणि भावना विकल्या पण जात नाहीत. तर भावना अशा ठिकाणी वापरल्या तर या भावनांचा भगवंताच्या ठिकाणी जर भावना व्यक्त केल्यात तर निश्चितपणे या भावनांचा सदुपयोग होतो. नाहीतर या भावनांचं डॅमेज करण्यासाठी हे भौतिक जगत भरलेलं आहे. जर एक अपूर्ण व्यक्ती दुसरा अपूर्ण व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा इज इक्वल टू अपूर्णता, कायमस्वरूपी शिल्लक राहणार आहे. हे जगाचं चक्र असंच आहे. कधीही अपूर्ण दोन अपूर्ण व्यक्तींनी पूर्णता प्राप्त केलेली नाही. एक अपूर्ण व्यक्ती दुसरा पूर्ण व्यक्तीशी जेव्हा संपर्क साधतो, म्हणजे पूर्ण म्हणजे भगवंत, तेव्हा जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त होत असते. म्हणून या भावना अपूर्ण व्यक्तींसमोर जर व्यक्त केल्या तर कायमस्वरूपी अपूर्णता शिल्लक राहणार आहे. म्हणून पद्मपत्र मिवांबसा, या भौतिक जगामध्ये जसं पद्मपत्र, जसं कमळाचं फूल चिखलामध्ये उगवतं पण चिखलाला स्पर्श करत नाही, तसं हे मनुष्य जीवन जगावं असं भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांना आज्ञा देतात की या जगामध्ये भाव व्यक्त करण्यासारखं कोणीही नाही. आपल्या भावनांची किंमत करणारे लोक या जगामध्ये नाहीच्या बरोबर आहेत. का? कारण ते लोक पण अपूर्ण आहेत, त्यांच्या पण काही चुका नाहीत. त्यांच्याकडून किती अपेक्षा ठेवली भावनांचं पोषण करण्याची तरी ते करू शकत नाहीत. जसं एक आंब्याचं वृक्ष आहे आणि ते आंब्याचं वृक्षावर झाडावर जेवढे फळं आहेत तेवढेच फळं तो आपल्याला देऊ शकतो, त्याच्या व्यतिरिक्त जास्त फळं देऊ शकत नाही. त्या झाडाला कितीही हलवलं, कितीही दगड मारले तरी ते झाड जेवढी त्याची क्षमता आहे त्याच्या पलीकडे फळं देऊ शकत नाही. तसं या जगामध्ये प्रत्येक जीव हा 4 दोषांनी भरलेला आहे. अपूर्ण इंद्रिय आहेत, फसवण्याची प्रवृत्ती आहे, भ्रमात पडण्याची प्रवृत्ती आहे, चुका करण्याची प्रवृत्ती आहे. या 4 दोषांनी युक्त जीवात्मा कधीही कुणाच्याही भावनेचं 100% पोषण करू शकत नाही. म्हणून कुंती महाराणी म्हणते की माझा जो भाव आहे, हृदयाचा भाव, हृदयाच्या भावना ज्या आहेत, प्रभू माझे माहेरचं जे स्नेहपाश आहे, जी आसक्ती वाटते मला माहेरची, आणि सासरची जी आसक्ती आहे, स्नेहपाश म्हणते कुंती महाराणी याला. जरी भक्त असतील तरी सुद्धा स्नेहपाश म्हणते. या दोन्हीही स्नेहपाशामध्ये माझी भावना अडकू नको. कारण का, जसं जनरली स्त्री जेव्हा विवाह करून जाते, सासरी जेव्हा मतभेद होतात, थोडे छोटे मोठे भांडणं होतात, तेव्हा तिला माहेरची आठवण येते, आहे ना. जेव्हा माहेरी आश्रय मिळत नाही तेव्हा सासरची आठवण येते. तर हे जो ग्राफ आहे खालीवर इकडे तिकडे होत असतो, या भावनांचा ग्राफ आहे, व्यक्तीचा ग्राफ नाही. तर या भावना ना इकडे आसक्त होऊ दे भगवंता, ना इकडे, ना सासरी ना माहेरी. तर माझ्या ज्या भावना आहेत, गंग ओघ मुदन्वतः, जशी गंगा अविरतपणे सागराला मिळते, अनेक संकट येतात गंगेच्या प्रवाहामध्ये, तर ती टर्न घेत रस्ता काढत काढत सागराला प्राप्त होते. तशा प्रकारे प्रभू माझ्या ज्या भावना आहेत या खूप मूल्यवान भावना आहेत. या भावनांची आदानप्रदान करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त तुमच्यामध्ये आहे. तर या भावना ज्या आहेत या ठिकाणी भगवंत सांगतात की मी माझ्या भक्तांशी य यथामाम प्रपद्यन्ते तांस्ततैव भजाम्यहम मनोवर्तमानुवर्तन्ते. माझ्या भगवंत सांगतात की माझ्याकडे जो जो ज्या ज्या प्रकारे भावना घेऊन येतात तसं मी त्यांच्याशी आदानप्रदान करत असतो. जरी बद्ध अवस्थेमध्ये आपल्यासाठी भगवंतांचं नाम रूप गुणलीला अदृश्य असतील, भगवंत जरी आपल्याला दिसत नसतील, कोणी विचार करेल की भावना व्यक्त करण्यासाठी मनुष्य तर पाहिजे ना, आपल्याशी रोज रेसिप्रोकेट करणारा मनुष्य तर पाहिजे. तर भगवंतांचं रेसिप्रोकेशन जे आहे इतकं सुंदररित्या काम करतं, जेव्हा जो मनुष्य रोज भगवंतांना भावना व्यक्त करतो आपल्या, देवा सांगू सुख दुःख देव निवारेल दुःख, तुकाराम महाराज म्हणतात. देवालाच आपलं सुख दुःख समजतं आणि देवच दुःख निवारण करतो आपलं. तर भगवंतांसमोर भगवंत जरी आपल्याला दिसत नसतील या चर्मचक्षुंनी, तरी भगवंतांच्या नामामध्ये सामर्थ्य आहे आपल्या भावनांशी आदानप्रदान करण्याचं, भगवंतांच्या रूपामध्ये सामर्थ्य आहे आपल्याशी आदानप्रदान करण्याचं, भगवंतांचं लीला, भगवंताचं नाम रूप गुण लीलांमध्ये पूर्णपणे सामर्थ्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या भावना व्यक्त करणारे या जगात 2च लोक आहेत, ते म्हणजे जे लोक दैनंदिन जीवनामध्ये आपल्या भावना भगवंतांशी व्यक्त करतात, ज्यांना सवय आहे भगवंतांशी आदानप्रदान करण्याची, हे एक लोक कदाचित आपल्या भावनांना डॅमेज करणार नाहीत.
आणि दुसरा आहे स्वयं भगवान श्रीकृष्ण. या व्यतिरिक्त या भावनांना जर डॅमेज करायचं असेल तर निश्चितपणे भौतिक जगाशी आपल्या भावना शेअर कराव्यात. तर या भावनांशी आदानप्रदान करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त श्रीकृष्णांमध्ये आहे. आणि हे सामर्थ्य नामापासून सुरू होतं. नाम जितकं आपण दृढतेने, श्रद्धेने आणि आश्रय घेऊन करू, तितकं नाम आपल्या हृदयाशी शांत चित्त, एकाग्रता आणि बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव नाम करून देतं. तर या सगळ्या गोष्टी बोलण्यापेक्षा अनुभव करण्याच्या आहेत. तर या ठिकाणी या श्लोकामध्ये भगवंत अशा प्रकारे वेदस्तुतीच्या माध्यमातून भगवंतांचं आदानप्रदानाचं जे सामर्थ्य आहे, अशा प्रकारे भौतिक जगातल्या लोकांशी कशा प्रकारे आदानप्रदान करतात आणि भक्तांशी भगवंत कशा प्रकारे आदानप्रदान करतात याचं वर्णन आजच्या श्लोकामध्ये केलं आहे. थँक्यू. हरे कृष्णा. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. शिल प्रभुपाद की जय.